हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व. आपण आता पेपर वनच्या जॉग्राफीचा जनरल स्टडी जो पेपर आहे वन, त्याचा भूगोलामधील सेशन चालू करणार आपण. त्यातील आपलं पहिलं लेक्चर हे बेसिकवरती असणार आहे. त्या बेसिक फार महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी तुम्हाला त्या बेसिक्स माहीत असतील तरच आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये त्याचा उपयोग होतो. पेपर वनमधला जी एसचा जो पहिला पार्ट आहे तो कवर करायला इझी जातो. आणि इथं ज्या टर्म्स आहेत, टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या आपल्याला लर्न करायच्या आहेत पहिल्या लेक्चरमध्ये. त्यातील पहिली आहे अर्थ. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं की अर्थ काय, लोकेशन काय त्याची. ओके, ह्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये पहिलं बघूया. अर्थ या ठिकाणी पाहत असताना सूर्यमाला जी आहे, सूर्यमालेमध्ये पहिला बुध ग्रह आहे, नंतर शुक्र ग्रह आहे म्हणजे विनस, नंतर पृथ्वीचा नंबर लागतो. थर्ड नंबरला सूर्यापासून पृथ्वी आहे. ओके, त्यानंतर मंगळ आहे, नंतर लघुग्रह पट्टा आहे, ॲस्टेरॉइड बेल्ट्स, गुरु आहे, ज्युपिटर, शनी, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. आणि नंतर तुमचा बटुग्रह पट्टा, हा लघुग्रह पट्टा, बटुग्रह पट्टा, ॲस्टेरॉइड बेल्ट्स आणि डॉर्क प्लॅनेट बेल्ट्स किंवा क्युपलर बेल्ट्स म्हणतात. ठीक आहे. आता साईजनुसार जर पाहिलं, आकाराने सगळ्यात मोठा गुरु आहे, मग शनी आहे, नंतर युरेनस आहे, नंतर नेपच्यून आहे. आणि हे लघुग्रह पट्टा आहे. लघुग्रह पट्ट्यापासून बाहेरचे आहेत 4 ग्रह, ह्याला आउटर ग्रह म्हणायचं, आउटर प्लॅनेट असं म्हणायचं, सिंपल. आणि 4 आतमध्ये आहेत 4 ग्रह, त्याला इनर प्लॅनेट असं म्हणायचं. त्यामध्ये पहिला येतो ग्रह, आकाराने जर विचार केला इनर प्लॅनेटला, हा 5वा नंबर आहे, परंतु इनर प्लॅनेट 4 मध्ये सगळ्यात मोठा आकारानं पृथ्वी आहे. नंतर 2 नंबरला येतो शुक्र, 3 नंबरला मंगळ येतो म्हणजे 7व्या नंबरला, आणि सगळ्यात लहान आकारानं बुध आहे. त्यामुळे आकारानं सगळ्यात मोठा कोण आहे इनर प्लॅनेटमध्ये, तर पृथ्वी आहे, हे लक्षात ठेवायचं. सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचे. त्यानंतर याच्यात अजून एक आहे, घनतेचा जर विचार केला, घनता, तर घनता सर्वात जास्त या ठिकाणी पृथ्वीची आहे. 2 नंबर या ठिकाणी बुध, 3 नंबर, 4 नंबर, नंतर 5 नंबर, 6 नंबर, 7 आणि 8. शनी हा सर्वात कमी घनता असणारा ग्रह आहे, लक्षात ठेवा. सॅटर्न सगळ्यात हलका आहे. ओके, म्हणजे डेन्सिटीचा विचार केला तर, डिस्टन्सचा विचार केला तर सगळ्यात जवळ आहे, सर्वात लांब तो आहे. बटुग्रह पट्टा या ठिकाणी प्लुटो, मेकमेक, हाऊसवाव, नंतर तुमचा हेरिस, असे वेगवेगळे बेल्टमध्ये, हे क्युपलर बेल्ट आहे. या क्युपलर बेल्टमध्ये हे सगळे ड्वार्फ प्लॅनेट आहेत. ड्वार्फ प्लॅनेट किंवा त्याला बटुग्रह म्हणतात. बटुग्रह क्युपलर बेल्टच्या अंतर्गत फिरतात. ओके, 2006ला ग्रहाचा दर्जा जो होता कुणाला, प्लुटोला, तो काढून घेतला 2006ला. हा इथं प्लुटो आहे. 2006 पर्यंत त्याला ग्रहाचा दर्जा होता, त्याच्यानंतर तो काढला, कारण की त्यानंतर कळलं आपल्याला की तो एक इंडिव्हिज्युअल सिंगल ऑब्जेक्ट नाही आहे, तो एका ग्रुपमध्ये, बेल्टमध्ये फिरतोय, म्हणून त्याला दर्जा काढून टाकला. आणि हे जे राहिलेले आहे ते इंडिव्हिज्युअल आहे, ते लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये हे झालं म्हणजे स्थाना संदर्भात. आता याच्यामध्ये जो शुक्र आहे, शुक्र, आणि इकडून 2 नंबरचा आणि इकडून 2 नंबरचा शनी, युरेनस, हे 2 आहेत ना, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात सूर्याभोवती. आणि बाकीचे बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी आणि नेपच्यून, हे सगळे जे आहेत ना, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पृथ्वीसारखेच. परंतु हे 2 नंबरचा शुक्र आणि सेकंडला युरेनस हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, हे लक्षात ठेवायचं. अंतर्ग्रहामध्ये पृथ्वीला एक मून आहे, चंद्र आहे, आणि तुमचा जो मंगळ आहे त्याला फॅबोज आणि डेमोज असे 2 उपग्रह आहेत. बाकी ह्याला 79 आहेत, 146. सगळ्यात जास्त उपग्रह शनीला आहेत, नंतर आय थिंक 27 आहेत इकडं, आणि 13 तुमच्या नेपच्यूनला आहेत. ठीक आहे. हा का इथं जे आहेत ना 79 होते, ते 95 का 93 झालेले आहेत. पण सर्वात जास्त शनीला आहेत, हे लक्षात ठेवायचं. कोणाला शनीला उपग्रह आहेत, आणि ते उलटेच उलटे फिरतात, एकसारखे फिरत नाही, तर उलटेच उलटे फिरतात. आपण त्या थेरीज आहेत, ते तुम्हाला थेरीज, ओरिजिन ऑफ द अर्थ, या थेरीज तुम्हाला नाही, त्या ऑप्शनल जॉग्राफीमध्ये आहेत. ओके, परंतु कधी कधी पूर्व परीक्षेमध्ये त्या थेरीज आणि त्यांची नावं विचारल्या जातात. कोणा लॅपलास थेरी कोणाची आहे वगैरे, टायडल हायपोथेसिस कोणाची आहे, लाईकवाईज. ठीक आहे.
हे झालं ओव्हरऑल पृथ्वीचं या ठिकाणी आहे कुठे. आता ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी, या पृथ्वीवरती जर विचार केला तर 71% पाणी आहे. ओके, हे आपल्याला माहीत आहे. आणि 29% लँड आहे, जमीन आहे. हे आपल्याला लहानपणापासून आपण ऑब्झर्व करतोय. आणि हे 4 गोलार्धात पिक्स आहेत. ही ॲक्सिस आहे ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते. हा पूर्व गोलार्ध आहे, हा पश्चिम गोलार्ध आहे. हा विषुववृत्त आहे, त्याच्यावर आहे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, याच्या दरम्यान आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढं आता शेप साईज ऑफ द अर्थ. आता ॲक्च्युली जिओडीसी हा एक टर्म आहे. याच्यामध्ये काय असते, इट इज अ स्टडी ऑफ शेप अँड साईज ऑफ अर्थ, म्हणजे जिओडसी होतं, लक्षात ठेवायचं. ओके, आता पृथ्वी जेव्हा तयार झाला तेव्हा ती स्वतःभोवती तेव्हापासून फिरतोय. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळं काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या आपण या ठिकाणी पाहूया. उदाहरणार्थ हा उत्तर आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी स्वतःभोवती ॲक्सिस भोवती फिरल्यामुळे हा उत्तर ध्रुव, म्हणजे ध्रुव कसे आहेत, चपटे आहेत. म्हणजेच काय, फ्लॅट अँड पोल्स आहेत. कसे आहेत, फ्लॅट अँड पोल्स आहेत दोन्ही बाजूला. आणि चपटे असल्यामुळे आता वरून जर श्रंक झालाय, चपटे झालेत, तर इथून कंपेन्सेट होणार आहेत. ओके, बलगी होणार. त्याचं कारण सेंट्रिफ्युगल फोर्स. जेव्हा एखादी बॉडी स्वतःभोवती फिरते तेव्हा फोर्स हा सेंटरकडून टुवर्ड्स आउटसाईड एक्झर्ट होतो, म्हणजे सुरुवात होते, केंद्राकडून बाहेरच्या दिशेला जातो. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे हा जो विषुववृत्त आहे, हा आहे विषुववृत्त, तो कसा असतो, फुगीर विषुववृत्त असतो. बल्जी इक्वेटर असं म्हणतात. बघा आता हा सर्क्युलर पण नाही, इलिप्टिकल पण नाही, म्हणजे लंबवर्तुळाकार पण नाही आणि गोल पण आहे. त्याचा शेप आहे ना तो जरा वेगळा आहे. ओके, हा जो वेगळा युनिक शेप ऑफ द अर्थ, कसा हा युनिक शेप ऑफ द अर्थ आहे आपल्या. आणि ह्या युनिक शेप ऑफ द अर्थलाच म्हणतात जिओइड. काय म्हणतात त्याला, जिओइड असं म्हणतात. सो आपल्या पृथ्वीचा जो शेप आहे त्या शेपला काय म्हणतात, जिओइड. लाईक अर्थ शेप, म्हणजे पृथ्वीच्या शेपसारखा असणारा शेप. आता याच्यामुळे काय होतं, त्याचा जो डायमीटर आहे हा कॉमन नाही आहे, मग सारखा नाही आहे, त्याचा त्रिज्या सारखी नाही आहे, परीघ सारखा नाही आहे, तो सगळं व्हॅरिएशन आहे त्यामध्ये. आता आपण अर्थचा जर विचार केला, अर्थचा व्यास म्हणजे त्याला आपण डायमीटर म्हणतो, हा आहे 12,742 किलोमीटर. परंतु हा व्यास मॅक्झिमम कुठं आहे, मॅक्झिमम ॲट इक्वेटर, म्हणजे विषुववृत्तावरती मॅक्झिमम आहे. त्याचं कारण विषुववृत्त कसं आहे, बल्जी आहे, त्यामुळं 12,756 किलोमीटर त्या ठिकाणी त्याचा व्यास आहे. आणि मिनिमम कुठं आहे, कारण की चपटे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मिनिमम असणार आहे. सो मिनिमम ॲट पोल किती आहे, 12,714 किलोमीटर. सो मिनिमम 12,714, मॅक्झिमम 12,756 आणि ॲव्हरेज आहे याची सरासरी 742, 12,742. हा झाला व्यास. आता आपण त्रिज्येचा विचार केला, त्रिज्या त्याला आपण रेडियस म्हणतो. हाफ 6,371 किलोमीटर. ठीक आहे. परीघ म्हणजे सरफेसवरचं परीघ, सरकमफरन्स और पेरीमीटर तो आहे मॅक्झिमम असतो 40,075 किलोमीटर. कुठं असणार आहे, इक्वेटरवरती, विषुववृत्तावरती. आणि मिनिमम आहे 40,009 किलोमीटर पोलला. कुठं आहे, पोलला. सो पोलवरती त्या ठिकाणी परीघ कमी आहे कम्पेअर टू ध्रुवावरती, म्हणजे विषुववृत्तावरती त्या ठिकाणी परीघ जास्त आहे. हे इथपण आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. आता त्याचं क्षेत्रफळ जर विचार केला, क्षेत्रफळ एरिया, तर या ठिकाणी 51 कोटी किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायचं मेन टाईममध्ये.
सो दिस इज अ अर्थ. आता अर्थचं जर अजून आपण या ठिकाणी छोटं हे केलं आपण, ओके. तर आता या ठिकाणी बघा, इकडं सन आहे, सूर्य आहे. काय इकडं समजा सूर्य आहे, सूर्य आणि पृथ्वी याच्या दरम्यानचं अंतर जर म्हणलं तर या ठिकाणी 14,95,50,000 किलोमीटर एवढं आहे. म्हणजेच राऊंड फिगर 15 कोटी किलोमीटर. किती आहे? 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं. आणि ज्यावेळेस सूर्यकिरण पृथ्वीवरती पोचतात, हे जे सन रेज आहेत, ओके, हे सूर्यकिरण पृथ्वीवरती पोचायला 8 मिनिट 20 सेकंद लागतात. 8 मिनिट 20 सेकंद या ठिकाणी सूर्यप्रकाशाला पृथ्वीवरती पोचायला लागतो, वेळ लक्षात ठेवायचं. ओके. सो एवढा शेप अँड साईज ऑफ द अर्थबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. ठीक आहे, पुढे बघूया. आता मोशन ऑफ द अर्थची मोशनचा जर विचार केला तर आता बघा, या ठिकाणी एक तर सूर्य सपोज घ्या, इथं मध्ये सूर्य आहे, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. काय करते? सूर्याच्या भोवती या ठिकाणी पृथ्वी फिरते. तर ही जी पृथ्वीची, ही काय आहे? ही आहे समजा पृथ्वी. ही पृथ्वीची पहिली पोझिशन आहे आणि या ठिकाणी दुसरी, समजा ही काय आहे? ही समजा पृथ्वीची दुसरी पोझिशन आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी बघा, ह्या दोघांमधलं अंतर तुम्हाला फरक जाणवत असेल. इथं जास्त आहे लॉंग डिस्टन्स, हे शॉर्ट डिस्टन्स. दुसरं, ज्या ऑर्बिटमध्ये फिरते त्याला म्हणायचं इलिप्टिकल ऑर्बिट. काय म्हणतात त्याला? इलिप्टिकल ऑर्बिट, लंबवर्तुळाकार. कक्षेमध्ये या ठिकाणी फिरते, लक्षात ठेवायचं, पृथ्वी. सो अर्थ इलिप्टिकल ऑर्बिट. ओके. आता हे आहे लांब डिस्टन्स. ॲक्च्युली जेव्हा लांब असतो या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये 3 जानेवारीच्या आसपास या ठिकाणी अपसूर्यस्थिती असते, म्हणजे एफिहेलियॉन. म्हणजे जेव्हा सूर्यापासून पृथ्वी लांब असते. आणि 4 जुलैच्या काळामध्ये जवळ असते, त्याला म्हणायचं उपसूर्यस्थिती, त्याला पेरिहेलियॉन असं म्हणायचं. काय म्हणतात त्याला? पेरिहेलियॉन. याचं अंतर नाही म्हटलं तर लांब असतं 15,20,98,070 किलोमीटर आणि जवळचं अंतर 17,70,70,97,700 किलोमीटर एवढं जवळ. म्हणजेच 170 दशलक्ष मिलियन किलोमीटर और 152 दशलक्ष म्हणजे 152 मिलियन्स किलोमीटर. असं क्वेश्चन आलेला आहे 152 147 तेवढं आपल्याला माहीत आहे. आता पृथ्वीच्या भोवती कोण फिरतोय? पृथ्वीच्या भोवती या ठिकाणी कोण फिरतंय तर आपले मून फिरतोय. सपोज हे मून आहे, तर मूनची पोझिशन समजा चंद्र येत आहे, समजा चंद्राची पहिली पोझिशन या ठिकाणी, चंद्राची दुसरी पोझिशन आहे, दुसरी पोझिशन चंद्राच्या. चंद्र इथून जवळ आहे, चंद्र इथून लांब आहे. लांब आहे त्याला म्हणायचं अपभू. का म्हणायचं त्याला? अपभू किंवा अपोजी. जवळ आहे त्याला म्हणायचं उपभू. काय म्हणायचं? पेरिजी. जेव्हा जवळ असतो 3,56,000 किलोमीटर एवढा जवळ असतो. जेव्हा लांब असतो 4,07,000 किलोमीटर एवढा लांब जातो.
आणि सरासरी अंतर 3,84,000 किलोमीटर एवढं पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान आहे. हे मॅक्झिमम आहे आणि हे मिनिमम आहे. सो पेरिजी अपोजी, पेरिहिलियॉन ॲपेहिलियॉन, उपभू अपभू, अपसूर्यस्थिती उपसूर्यस्थिती, असं ह्या ठिकाणचं कन्सेप्ट आणि या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. आता एक लक्षात ठेवायचं, ज्या ऑर्बिटल मोशनमध्ये पृथ्वी फिरते तर सूर्याभोवती फिरते ना, त्याला म्हणायचं परिभ्रमण. काय म्हणतात? परिभ्रमण, रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन आहे अराउंड सन, आणि स्वतःभोवती फिरते, दिस इज अ रोटेशन और परिवलन. जी स्वतः जेव्हा परिभ्रमण करते, रिव्होल्यूशन होते त्याचं, ते होतं 365 दिवस. एक वर्षात किती? 365 दिवस, 6 तास 9 मिनिटे आणि 9 सेकंद. ओके, म्हणजेच हे दरवर्षी एवढं एक्स्ट्रा असतं. त्याला आपण 4 मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडं 24 तास या ठिकाणी एक्स्ट्रा होतात. ओके, म्हणून 24 तास म्हणजे त्याच्यामध्ये एक दिवस वाढतोय, म्हणून 366 दिवस हा 4थं वर्ष जे असतं, 4th इयर, हे 366 दिवसाचं असतं. त्यालाच आपण लीप इयर असं म्हणतो. लीप इयर, लीप वर्ष असं म्हणतो. ओके, जे पुढे जाऊन फेब्रुवारी महिन्यात 29 फेब्रुवारी हा एक दिवस त्या तारखेमध्ये वाढतो. किती? 29 फेब्रुवारी. आता हे झालं परिवलनाचं. परिवलन जर विचार केला, परिवलनाचा कालावधी 23 तास 56 मिनिटे 9.909 सेकंद एवढा कालावधी लागतो. 24 तास लागतात अराउंड या ठिकाणी स्वतःभोवती फिरायला. सो अशा प्रकारे मोशन ऑफ द अर्थ आपल्याला पाहायला मिळते. लक्षात आलं असेल सर्व तुम्हाला. पुढं आता लीप इयर, आताच आपण बघितलं. लीप इयरचा कन्सेप्ट काय होता की एका वर्षामध्ये 365 दिवस, 6 तास 9 सेकंद, ओके, 9 मिनिट 9 सेकंद, असं 9 मिनिट 9 सेकंद असा या ठिकाणचा सेकंड. सो या ठिकाणी 9 तास 9 मिनिट 9 सेकंद हे आहेत ना, प्रत्येक वर्षी काय होतं? ॲड होतं. ह्याला आपण 4 वर्षानंतर किती होणार आहे? अराउंड 24 तास या ठिकाणी एक्स्ट्रा होणार आहेत 365 दिवसात, म्हणजे 4थ्या वर्षी ऑन 4th इयर. म्हणजे 4थ्या वर्षी काय असणार आहे? 365 दिवस अधिक 24 तास, म्हणजे इथं एक दिवस एक्स्ट्रा, म्हणजेच किती होईल? 4थं वर्ष हे 366 दिवसाचं असणार आहे. आणि इथं जो एक दिवस असतो वाढलेला, तोच असतो 29 फेब्रुवारी. काय असतो? 29 फेब्रुवारी, लक्षात ठेवा. आणि ज्या वर्षी 29 फेब्रुवारी असतं ते वर्ष म्हणजे लीप इयर. काय असतं? लीप इयर. त्यामुळे तुम्हाला 4च्या पटीत येणारं म्हणजे लीप इयर कसं ओळखायचं? लीप इयर कसं ओळखायचं? जे 4च्या पटीत आणि 400च्या पटीत, हे सगळे लीप इयर. कळलं तुम्हाला? ओके, उदाहरणार्थ 1300 इयर हे लीप इयर नाही. ओके, असं 400च्या पटीत 100चं असेल तर, आणि 4 इयर. क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. आता अर्थ रोटेट्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन. यात आपण हे सगळं पाहिलेलं आहे, अपभू उपभू. आता इथं ड्युर्नल रेंजचा जर विचार केला, ड्युर्नल, इथं सूर्य असतो
असा. आणि या सूर्याच्या भोवती त्या ठिकाणी अर्थ फिरते, ठीक आहे, सूर्याच्या भोवती. ते या ठिकाणी त्याच्यात 3 पोझिशन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. सर 4 पोझिशन्स. ओके. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवूया. काय असते बघा, दिसतंय? ओके. तर इथं सपोज 0 डिग्री विषुववृत्त आहे, इकडं दक्षिण ध्रुव आहे, इथं उत्तर ध्रुव आहे. ओके. हा दक्षिण गोलार्ध, उत्तर. दक्षिण गोलार्धामध्ये मकर वृत्त असतं 23:30ला आणि इथं कर्कवृत्त असतं 23:30 उत्तरेला, ठीक आहे ना. आता सूर्य हा विषुववृत्तावरती आला 21 मार्चला. 21 मार्च नंतर 21 जूनला गेला कर्कवृत्तावरती. कुठे गेला? कर्कवृत्तावरती. तिथून कर्कवृत्तावरून परत पुन्हा गेला विषुववृत्ताकडे. 23 सप्टेंबरला इथं पोचला. कधी पोचला? 23 सप्टेंबर, 21 जून, 21 मार्च. परत तो दक्षिण गोलार्धात गेला. 22 डिसेंबरला तो पोचला मकर वृत्तावरती. पुन्हा तो आला 21 मार्चला विषुववृत्त. या ठिकाणी बघाल इथं सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत. कसे आहेत? लंबरूप पडत आहेत सगळीकडे. वर्षात कधी ना कधी तिथं सूर्यकिरण लंबरूप पडणारच आहे. आणि विषुववृत्त असा इथं 2 टाइम्स काय होतं? 2 टाइम्स काय करतो? सूर्य क्रॉस करतो त्याला. किती वेळा? 2 वेळा विषुववृत्ताला सूर्यकिरण क्रॉस करतात. त्यामुळं सरप्लस हीट या ठिकाणी भेटते. कशी मिळते? सरप्लस हीट आपल्याला मिळते, एक्सेसिव्ह असते. आता हे जे मुवमेंट आहे जेव्हा विषुववृत्तावरती सूर्य असतो विषुववृत्तावरती, तर त्या 23 सप्टेंबर आणि 21 मार्च त्याला म्हणायचं इक्विनॉक्स, समान दिवस समान रात्र. आणि ज्यावेळी 22 डिसेंबर मकर वृत्तावरती असते, 21 जूनला कर्कवृत्तावरती, त्याला सॉल्स्टाईस असं म्हणायचं. काय म्हणतात त्याला? सॉल्स्टाईस असं म्हणायचं. ते काय कसं ते समर सॉल्स्टाईस, विंटर सॉल्स्टाईस काय ते बघूया. इथपर्यंत कळलं असेल. आता विषुववृत्त इथं समजा पृथ्वी ही काय टिल्टेड आहे. किती डिग्री टिल्टेड आहे? 23.5 डिग्री. किती? इट इज अ इमॅजिनरी ॲक्सिस आणि दिस इज अ ओरिजिनल ॲक्सिस. कशी आहे? या दोघांमध्ये अँगल आहे 23.5 डिग्रीचा, ठीक आहे ना. पृथ्वी अशी कललेली आहे. हा आहे कर्कवृत्त, हा आहे विषुववृत्त आणि हा आहे मकरवृत्त. क्लिअर आहे? 23.5 डिग्रीनं कललेली आहे. म्हणून या ठिकाणी असा सूर्य दिसतो. हा विषुववृत्त आहे, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. त्यामुळे सूर्य कोणाच्या डोक्यावरती आहे? कर्कवृत्तावरती. ही सिच्युएशन कधीची आहे? 21 जूनचे. काय कधीचे आहे? 21 जूनचे. 21 जूनला कर्कवृत्तावरती दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते, ठीक आहे ना. आणि ह्याच वेळी 21 जूनला मकरवृत्ताचा विचार केला, दिवस छोटा आणि रात्र मोठी. ओके, हे लक्षात ठेवा. अपोजिट असतं. आणि ह्या पोझिशनला आपण काय म्हणतो? समर सॉल्स्टाईस. म्हणजे या ठिकाणी उन्हाळ्याचा असतो, ठीक आहे. परत 3 महिन्यानंतर सूर्य इथं पोचतो. 23 सप्टेंबरची गोष्ट आहे. कुठली आहे? 23 सप्टेंबर. ज्या सूर्य कुठं असतो? विषुववृत्तावरती, ॲट इक्वेटर, ठीक आहे ना. मग इथं असतो समान दिवस समान रात्र. इक्विनॉक्स पोझिशन आहे ते, हे लक्षात ठेवायचं. समान दिवस समान रात्र. याला ऑटोमनल किंवा शरद संपात दिन म्हणतात. शरद संपात दिन. दक्षिण गोलार्धात त्याला, उत्तर गोलार्धात त्याला शरद संपात दिन म्हणतात. आता
कारण की आपण उत्तर गोलार्धाचे गोलार्धाबद्दल का बोलतो, कारण की आपली जी पोझिशन आहे भारताची ती उत्तर गोलार्धामध्ये आहे. कुठे आहे? उत्तर गोलार्धामध्ये. त्यानंतर आपण इथं आलो. इथं आहे मकरवृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त. सूर्य कुठं आहे? मकरवृत्ताच्या डोक्यावरती आहे. म्हणजेच काय? मकरवृत्तावरती काय आहे? दिवस मोठा आहे, रात्र छोटी आहे. आणि त्याचवेळी कर्कवृत्ताचा विचार केला, दिवस छोटा आणि रात्र मोठी. हे लक्षात ठेवा. आणि ही जी पोझिशन आहे याला आपण म्हणतो विंटर सॉल्स्टाईस. सॉल्स्टाईस असं म्हणतात. उत्तर गोलार्धासाठी विंटर सॉल्स्टाईस असं म्हणायचं. आणि ओके, परत सूर्य परत विषुववृत्ताकडे सूर्य लागतो. आणि विषुववृत्त आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 21 मार्चला समान दिवस असतो आणि समान रात्र असते. ओके, समान दिवस समान रात्र, इक्विनॉक्स पोझिशन असते इथं. आणि ह्यालाच म्हणतात स्प्रिंग किंवा वसंत संपात दिन असं म्हणतात. आता हे जे मी वसंत संपात दिवस म्हणतो किंवा शरद संपात दिवस म्हणतो, ऑटिमनल किंवा स्प्रिंग आहे, हे उत्तर गोलार्धासाठी आहे, भारतासाठी आहे. भारत उत्तर गोलार्धात आहे, कर्कवृत्त भारताच्या मधून जाते. तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये असाल तर 23 सप्टेंबर हा त्यांच्यासाठी स्प्रिंग असतो, का तिथून पुढे उन्हाळा चालू होतो त्यांच्याकडे. 23 सप्टेंबरपासून 21 मार्चपर्यंत तिकडे उन्हाळा असतो. त्यामुळे इथं 23 सप्टेंबर हा ऑस्ट्रेलियासाठी काय असणार आहे? स्प्रिंग असणार आहे. आणि 21 मार्च त्यांच्यासाठी शरद असणार आहे, ऑटमनल असणार आहे. उलटं लक्षात ठेवायचं. हे आपण जे लिहिलं आहे ते सगळं उत्तर गोलार्धासाठी लिहिलेलं आहे. आणि जर दक्षिण गोलार्धाचा रेफरन्सनं जर क्वेश्चन आला तर हे तुम्हाला उलटं करायचं, रिव्हर्स करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, यात काय डाऊट नसावा. पुढं बा. आता लॅटिट्यूड आणि लॉजिट्यूड हा कन्सेप्ट आहे. अक्षावृत्त अँड रेखावृत्त. ओके, आता ही पृथ्वी आहे. हा आहे विषुववृत्त. हा काय? विषुववृत्त जो असतो 0 डिग्री सेल्सिअसला. हा आहे कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर त्याला म्हणतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि हा आहे मकरवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असं म्हणतात. ओके, हा असतो 23.5 डिग्री साऊथ, हा आहे 23.5 डिग्री नॉर्थ. ओके, हे लक्षात ठेवा. 23.5 नॉर्थ आणि साऊथ. आता या ठिकाणी अजून उत्तरेला गेलो आपण, इथं 66.5 डिग्री नॉर्थ पण आहे आणि 66.5 डिग्री साऊथ पण आहे. ह्याला म्हणायचं आर्टिक वृत्त, ह्याला म्हणायचं अंटार्क्टिक वृत्त. आणि हे आहे 90 डिग्री नॉर्थ म्हणजेच उत्तर ध्रुव आणि 90 डिग्री साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव. सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असावं. ही नावं तुम्हाला थोडीफार लक्षात राहिली पाहिजे, कारण की तुम्हाला लिहायला सोपं पडेल. सो इथं इक्वेटर झालं, लॅटिट्यूड्स इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, कॅन्सर, अंटार्क्टिक सर्कल म्हणजे अंटार्क्टिक वृत्त, आर्टिक सर्कल म्हणजे आर्टिक वृत्त, इक्वेटर, लॅटिट्यूड्स. आता ज्या हॉरिझॉन्टल ज्या लाईन्स आहेत ऑन दी अर्थ, ह्या हॉरिझॉन्टल और त्याला म्हणतात आडव्या रेषा, ह्या सर्वांना काय म्हणायचं? अक्षवृत्त म्हणायचं. ओके, मग अंटार्क्टिक वृत्त, मकर वृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त हे काय आहेत? ही सगळीच्या सगळी अक्षवृत्त आहेत. आडव्या लाईन जे आहेत त्याचं विषुववृत्त हे अक्षवृत्त आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे कशा आहेत? समांतर आहेत. कशा आहेत हे? अक्षवृत्त कशा आहेत?
समांतर समांतर आहेत, म्हणजेच कसे आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळे त्याला पॅरलल्स पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना, पॅरलल्स सुद्धा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. कारण की ह्या दोघांमधलं अंतर कधीही बदलत नाही, रिमेन सेम टिल लास्ट. सो या दोघांमधलं अंतर 111 किलोमीटरचं असतं. किती असतं, 111 किलोमीटर. त्याच्यानंतर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं काय, हा जो विषुवृत्त अक्षावृत्ताचा विचार केला, तिथं बघा असे अक्षावृत्त असं करत करत उत्तरेला आपण गेलो तर हिअर टिल हिअर, आणि असं दक्षिणेला आपण करत गेलो विषुवृत्तापासून तर टिल हिअर. तर बघा 90 डिग्री उत्तर अधिक 90 डिग्री उत्तर अधिक हा 0 नंबरचा आपल्याला पकडावा लागेल तो एक. सो टोटल 181 अक्षावृत्त आहेत. किती आहेत, 181 अक्षावृत्त आहेत. ओके. अक्षावृत्त आपण दोन पद्धतीने दाखवतो. एक आहे रेषा लाईनच्या माध्यमातून दाखवतो, आणि दुसरं आहे बिंदू पॉईंटच्या माध्यमातून दाखवतो आपण. अक्षावृत्त आपण रेषा आणि पॉईंटच्या माध्यमातून दाखवतो. ते रेषा आपण टोटल 179 रेषा आहेत आणि बिंदू 2 आहेत. हे दोन बिंदू जे आहेत ते 90 डिग्री नॉर्थ आणि 90 डिग्री साऊथ हे बिंदूनं दाखवलेले आहेत, आणि बाकीच्या सर्व जे रेखावृत्त जे अक्षावृत्त आहेत ते लाईनने दाखवलेले आहेत. त्यामुळे 179 लाईन आहेत आणि दोन बिंदू आहेत. त्यामुळे टोटल 181 अक्षावृत्त. अक्षावृत्त दाखवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक पॉईंट डॉट मेथड आहे, दुसरी आहे रेषा. वेगळा आहे, काहीतरी वेगळा आहे ते स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नसावा. जर या इथे काय म्हटलेलं आपण 40,075 किलोमीटर ही त्याची परिघ आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त 36,788 36,788 आणि हा आय थिंक 16,000 किलोमीटर. किती आहे, 16,000 किलोमीटर. हे असं परिघ आहे. एवढं काय डिटेलची गरज तुम्हाला नाही आहे. दोन रेखावृत्तादरम्यानचं अंतर किती आहे रे, सॉरी अक्षावृत्तादरम्यानचं 111 किलोमीटर आहे, 111 किलोमीटर. सो एवढं तुम्हाला अक्षावृत्तासंदर्भात माहीत पाहिजे. आपण रेखावृत्त आपण बघू पुढच्या ह्याच्यात. ठीक आहे. आता जॉग्राफिकल झोन ऑफ अर्थ, कारण की अक्षावृत्तासंदर्भातच या ठिकाणी दिलेल्या या गोष्टी. जॉग्राफिकल झोन्स ऑफ अर्थ, याच्यात काय झोन्स ऑफ अर्थ, हा आहे 0 डिग्री विषुववृत्त, 23.5 डिग्री कर्कवृत्त, 33 डिग्री साऊथ का साऊथ, हे नॉर्थ, हे आहे मकरवृत्त, आर्टिक वृत्त, ओके. एवढं आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे कुठला, सूर्य लंबरूप कुठून कुठपर्यंत पडतो, 21 मार्चला इथं असतो, 21 जूनला इथं जातो कर्कवृत्तावरती, पुन्हा 23 सप्टेंबरला विषुववृत्तावरती येतो, 23 सप्टेंबरवरून पुन्हा तो 22 डिसेंबरला मकरवृत्तावरती येतो, 22 डिसेंबरवरून 21 मार्चला पुन्हा विषुववृत्तावरती येतो. सो या ठिकाणी बघा सूर्यकिरण कसे पडतात, लंबरूप पडतात. कसे पडतात, लंबरूप पडते ते इथपर्यंत. सो हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा, ही कसे आहे सरप्लस कसे आहे हीट आहे. त्यामुळं हा जो एवढा पार्ट आहे ग्रीक जॉग्राफर्स
द टर्म्स वापरतात आर युजिंग टर्म्स ते आपण इथं लिहिणार आहे. ह्याला म्हणतात टॉरिड. काय म्हणतात त्याला? टॉरिड. आणि हा जो भाग आहे 23.5 ते 66 दरम्यान, जास्त थंड नाही जास्त उष्ण नाही, त्याला म्हणतात टेम्परेट. काय म्हणतात त्याला? टेम्परेट रिजन. उपोष्ण कटिबंधीय, हे आहे उष्ण कटिबंधीय, हे आहे उपउष्ण कटिबंधीय. टेम्परेट 23.5 ते 66. आणि सगळ्यात शेवटी आहे फ्रिजिड. काय? फ्रिजिड झोन आहे, थंड प्रदेश आहे 66 पासून 90 पर्यंत. किती? 66 to 90. सो टॉरिड, टेम्परेट अँड फ्रिजिड हा लाईननं क्रमने नावाला प्रश्न आलेला आहे. हे लक्षात ठेवा. हे ग्रीक मायथॉलॉजिस्ट किंवा जॉग्राफर्स आहेत, त्यांनी जॉग्राफिकल झोनेशन ऑफ द अर्थ केलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक आहे व्हॅरिएबिलिटी ऑफ वेदर कंडिशन. सो मॅक्झिमम व्हॅरिएबिलिटी ऑफ वेदर कंडिशन म्हणजे काय रे? की वातावरणातील ॲटमॉस्फिअर मधील जे चेंजेस आहेत, व्हरायटी आहे किंवा वेदर जे आहे, हवामान आहे, त्याची व्हरायटी किंवा डायनॅमिझम जे आहे तो सर्वात जास्त कुठं सापडतो? तो मॅक्झिमम व्हॅरिएबिलिटी और डायनॅमिक नेचर ऑफ वेदर कंडिशन इज हॅपनिंग इन टेम्परेट झोन. हे लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन भविष्यात येऊ शकतो. खूप टेक्निकल क्वेश्चन आहे, हे आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे ना? इथपर्यंत काय डाऊट आहे? आता लॉन्जिट्यूड म्हणजे रेखावृत्त. काय असतात हे? रेखावृत्त. आता आपली जी अर्थ आहे, इथं आहे उत्तर ध्रुव, हे आहे दक्षिण ध्रुव. उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारा जो बिंदू आहे त्यांना ध्रुव म्हणतात. आणि जिथं गाठ बांधलेली आहे ते ध्रुवावर बांधलेले आहे. आणि अर्ध्या हाफ हेमिस्फिअर याचा शेप असतो. शेप कसा असतो? हाफ हेमिस्फिअर, अर्धा. पृथ्वीच्या ध्रुवापासून ध्रुवाला जोडलेली रेष आणि ही अशा एक लॉन्जिट्यूड असतो, असा एक रेखावृत्त असतो, त्याला म्हणतात लॉन्जिट्यूड और रेखावृत्त. अजून याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. काय लक्षात ठेवावं लागेल? की दोन, आता इथं विषुवृत्त ॲक्च्युली कर्कवृत्त आहे, मकरवृत्त आहे, आर्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त आहे. विषुवृत्तावरती दोन रेखावृत्तादरम्यानचे अंतर हे बघा सर्वात जास्त असतं, 111 किलोमीटर आहे. परंतु नंतर त्यांचं अंतर कमी कमी होऊन इथं 0 झाले बघा. इथून अंतर कमी कमी होऊन 0 होईल. सो ध्रुवावरती दोन रेखावृत्तादरम्यानचं अंतर 0 असतं. सो काय? ध्रुवावर दोन रेखावृत्ता दरम्यानचे अंतर 0 असते, लक्षात ठेवा. आणि विषुववृत्तावर मॅक्झिमम असतं. आणि इथं कर्कवृत्त मकरवृत्तावर 103 किलोमीटर आणि 45 डिग्री अशी ते 66ला 45 किलोमीटर असतं. नाही तर 0. सो दोन रेखावृत्ता दरम्यानचे अंतर बदलत जातं, विच इज मॅक्झिमम ॲट द पोल इक्वेटर, मिनिमम ॲट द पोल. आणि ह्यांना म्हणून म्हटलं जातं मेरिडियन नावानं ओळखलं जातं. आणि हे नॉन पॅरलल आहेत. कशा आहे ते? तिला अनपॅरलल पण म्हणतात किंवा नॉन पॅरलल. हे समांतर नाहीत, सिंपल. शेप कसा आहे? शेप हाफ हेमिस्फिअर, अर्धा. ओके. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पृथ्वी 360 डिग्री आपल्या भोवती फिरते. 1 डिग्री बरोबर 1 रेखावृत्त. सो देअर इज 360 रेखावृत्त. लक्षात ठेवायचं, हे आपल्याला पाठ करावं लागेल.
सो 360 डिग्री पृथ्वी फिरते, तर 360 डिग्री रेखावृत्त आहेत. एक रेखावृत्त म्हणजेच 1 डिग्री, हे ह्या हिशोबाने लक्षात ठेवावं लागेल. आता त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, आता हा जो पृथ्वीचा भाग, हा पृथ्वी आहे, हा पॉट 0 लाईन आहे, 0 डिग्री रेखावृत्त आहे हा, जो आपण रेफरन्ससाठी वापरतो, त्यालाच मुख्य रेखावृत्त म्हणतात. थोड्या वेळानं बघणारच आहे आपण त्याला. ह्या मुख्य रेखावृत्ताला प्राईम मेरिडियन पण म्हणतात. काय म्हणतात? प्राईम मेरिडियन असंही म्हणतात. तर ह्या प्राईम मेरिडियनपासून बरोबर इकडे 180 डिग्री पूर्व आणि प्राईम मेरिडियनपासून बरोबर इकडून इकडं 180 डिग्री पश्चिम, असे 2 भागामध्ये डिवाईड केलं. तर याच्या इकडं असतो पूर्व गोलार्ध, काय इकडं पूर्व गोलार्ध, आणि इकडं काय आहे पश्चिम गोलार्ध. पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. आता जो पूर्व गोलार्ध आहे तो 180 डिग्रीचा, पश्चिम गोलार्ध 180 डिग्रीचा. ज्या ठिकाणी पूर्व गोलार्ध असा इकडून संपतो, तो पश्चिम गोलार्ध इकडून संपतो, बरोबर 180 झिरोच्या बॅक साईडला जी लाईन आहे ती असते 180 डिग्री रेखावृत्त. ती किती, कोणती लाईन आहे त्याच्या पलीकडं बरोबर ऑपोजिटला 180 डिग्री रेखावृत्त. ओके, इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नसावा. दुसरं, जो पूर्व गोलार्ध आहे तिथं जगातील 83% पॉप्युलेशन त्या ठिकाणी सिच्युएटेड आहे. किती? 83%. आशिया खंड पूर्णच्या पूर्ण, ऑस्ट्रेलिया खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड, त्याच्यानंतर ओशनिया खंड, हे सगळे ईस्ट पोस्टला आहे. वेस्टला आपण आलो तर नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, वेस्ट युरोप, वेस्ट आफ्रिका, ह्या गोष्टीचा, सेंट्रल अमेरिका, ह्या खंडाचा समावेश होतो. पण यांची पॉप्युलेशन कम्पेअर टू ईस्टपेक्षा वेस्टची कमी आहे. सो एवढं तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल. पुढे आलो आपण लॉन्जिट्यूड आणि टाईम. आपण एक लक्षात ठेवायचं इथं, काय लक्षात ठेवायचं की 360 डिग्री म्हणजे एक आपलं 360 रेखावृत्त, हे आपण बघितलं. दुसरं, 360 डिग्री फिरायला पृथ्वीला 24 तास लागतात आणि ह्या जगामध्ये 24 प्रमाण वेळ आहेत. किती आहेत? प्रमाण वेळ. आणि जर 360 म्हणजे 24 तास, तर 180 डिग्री म्हणजे किती रे? 12 तास. त्या पूर्व गोलार्धामध्ये 12 तास, 12 टाईम झोन असतील आणि पश्चिम गोलार्धामध्ये 12 टाईम झोन असतील. असे 24 टाईम झोन या जगामध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता 360 डिग्री बरोबर 24 तास, म्हणजे 24 तासात पृथ्वी 360 डिग्री फिरते. तर आपल्याला एका तासामध्ये पृथ्वी किती फिरते हे बघायचं असेल तर 360 डिग्री भागिले 24 करावं लागेल. म्हणजे आपल्याला कळतं 1 तास पृथ्वी या ठिकाणी फिरते, तेव्हा पृथ्वीचे 15 डिग्री पुढं फिरलेले असते. म्हणजे 1 तासामध्ये पृथ्वी 15 डिग्री फिरते. आपल्याला माहीत आहे 1 तास म्हणजे 50 मिनटं, 60 मिनटं म्हणजेच 15 डिग्री. तर आपल्याला 1 डिग्री करायचं असेल तर 60 मिनिट भागिले 15 करावं लागेल. सो 1 डिग्री फिरण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिट लागतात. त्यामुळं हे आणि हे दोन्ही बॉक्स आपल्याला पाठ पाहिजे. 1 तासात पृथ्वी 15 डिग्री फिरते, तर 4 मिनिटामध्ये पृथ्वी 1 डिग्री फिरते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आपल्याला टाईम झोन वगैरे हे सगळं काढण्यासाठी. ओके, आता हे जे 12 प्रमाण वेळ सांगितलं तुम्हाला, आता काय हा आहे 0 डिग्री रेखावृत्त.
आता हे 0 डिग्री रेखावरती इथूनच का गेला? ॲक्च्युली 1784च्या काळामध्ये या ठिकाणी जी ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरी होती त्या ठिकाणून ह्या जगाला डिवाईड केलं. त्यावेळी त्यांनी रेफरन्स घ्यायचा ठरवला. कुठून? तर त्यांच्यासमोर जगाचा मॅप होता. त्या जगाच्या मॅपवर त्यांनी बरोबर त्या रॉयल ऑब्झर्वेटरी जी होती त्या ऑब्झर्वेटरीवरती त्यांनी लाईन मारली आणि ती 0 डिग्री पकडली. कारण की आपल्याला काही मोजायचं असेल तर रेफरन्स लागतो. आपल्याला इथून इथं अंतर मोजायचं आहे तर हे पाहिजे ना रेफरन्स. बाबा इथून हे 5 किलोमीटर तर रेफरन्स पाहिजे. मग रेफरन्ससाठी त्यांनी ज्या ठिकाणी ते त्या लॅबमध्ये बसलेले त्या लॅबवरच त्यांनी लाईन मारली आणि ती लॅब आहे ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरी. आणि ती ऑब्झर्वेटरी बरोबर ग्रीनिच नावाच्या शहरात आहे, थेम्स नदीच्या किनारी लंडनजवळ इंग्लंडमध्ये, युनायटेड किंगडममध्ये. म्हणून ह्यालाच ग्रीनिच किंवा ग्रीनविच रेखावृत्त असं म्हणतात किंवा प्राईम मेरिडियन पण म्हणतात, म्हणजे मुख्य प्राईम मेरिडियन असं म्हणतात. ओके, किंवा मुख्य रेखावृत्त असे म्हणतात. आणि हा 0 डिग्री आहे. इथून इकडं पूर्व गोलार्ध नेहमी पुढं असतो आणि इकडं आहे पश्चिम गोलार्ध मागे असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? पूर्व गोलार्धामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. सो असे 12 टाईम झोन झाले इकडे बघा. हे टाईम झोन एकच झाले. असे पूर्व गोलार्धामध्ये 12 टाईम झोन आहेत. मग ह्या टाईम झोनमध्ये असणारे सर्व देश असतील जगामध्ये ते समान वेळेचे असतील. या टाईम झोनमध्ये समान असेल. ह्या टाईम झोनमध्ये सर्व देशामधल्या इथं असतील ते सगळ्यांचं टाईम समान असेल. सो दिस इज अ टाईम झोन. आणि हे जे टाईम झोन आहे समजा 2 लाईनमधले अंतर हे आहे 15 डिग्री म्हणजेच 1 तास. किती आहे? 1 तास. त्यांनी ह्या 15 डिग्रीला पुन्हा डिवाईड केलं 7.5 अधिक 7.5. कारण की हे आपल्याला एखाद्या देशाचं प्रमाण वेळ ठरवण्यासाठी 7.5च्या पटीमध्ये त्यांना ते स्टँडर्ड टाईम घ्यावं लागतं. तरच आपल्याला मिनिमम 2 देशांमध्ये वेळेचा फरक हा 30 मिनिटाचा मिळतो. त्यापेक्षा कमी वेळेचा फरक जाणवत नाही. अदरवाईज ते त्या 2 देशांमध्ये सेम टाईम कन्सिडर करतात जर वेळ 30 मिनिटापेक्षा कमी असेल तर. सो या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं 2 देशामध्ये मिनिमम किती मिनिटाचा फरक असू शकतो? तर 30 मिनिटाचा असतो. त्यापेक्षा कमी फरक नसतो लक्षात ठेवायचं. आणि ते 30 मिनिटाच्या फरकामध्ये असतात. कुठं 4 तासांना असेल, 4.5 तासांना असेल, 5 तासांना असेल, 5.5 तासांना असं नसेल, 5.15 नसेल. कारण की मिनिमम कारण 15 डिग्री म्हणजे 1 तास, तर 7.5 म्हणजे किती? 30 मिनिट. त्यामुळं सगळे 30च्या पटीमध्ये 30 मिनिटाच्या पटीत असणार फरक 2 देशामध्ये. आता इथं झालं. आता ह्या ठिकाणी इथून इथं 180 डिग्री पूर्व आहे, इथून इकडं 0 पासून इकडं 180 डिग्री पश्चिम आहे. आता 2 लाईन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नाहीत. ॲक्च्युली ह्या ठिकाणी असा प्रत्येक गोल आहे. हा पेन दिसतोय का? नाही दिसत, कारण की ओव्हरलॅप झालेला आहे. ही एकच लाईन आहे. पण जेव्हा आपण असं करतो असं तर त्यावेळी आपल्याला 2 वेगवेगळे दिसतात. ॲक्च्युली हे आहे एकच. कसे? एकच आहे. इकडे बघितलं की 180 पश्चिम वाटतो, पूर्व असतो, 180 पश्चिम. दोन्ही रेषा एकच असतो. पूर्व अँड 180 डिग्री पश्चिम म्हणजेच 180 डिग्री रेखावृत्त. आणि ह्यालाच म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय डेट लाईन, आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हणतो. ज्या ठिकाणावरून काय बोलतो? तारीख, वार, दिवस, दिशा हे सगळे काय होते? बदलते. तुम्ही जर ह्या रेषेला क्रॉस केली तर. परंतु या ठिकाणची असणारी वेळ म्हणजेच टाईम या ठिकाणी आपल्याला बदलत नाही, तुम्ही तिला क्रॉस केली तरी. कशी? बघूया आपण. सपोज इंग्लंड येथे 7 AM वाजलेले आहेत सोमवारचे. तर आपण इकडे गेलो तर पुढं असणारा दिवस कसा असेल? इकडे पूर्व गोलार्ध पुढं असतो आणि हा असतो मागे.
तर आपण 7 AM असेल इथं 8 AM, 9 AM, 10 AM, 11 AM, 12 AM, 1 PM, 2 PM, 3 PM, 4 PM, 5 PM, 6 PM आणि 7 PM, संध्याकाळचे 7 PM. आणि इकडे असणार आहे सोमवार. आपण इथून मागे गेलो तर 6 AM, 5 AM, 4 AM, 3 AM, 2 AM, 1 AM, 12 AM. आणि बरोबर इकडं मागं चालू आहे रविवार चालू आहे. काय रविवार. अजून इकडं सोमवार यायचं आहे. इकडं सोमवार चालू झालेला आहे. इकडं 11 PM, 10 PM, 9 PM, 8 PM आणि 7 PM. बघा 180 वरती 7 PM आलं, 180 वर 7 PM आलं. म्हणजे वेळ त्या ठिकाणी बदलत नाही, वेळ रिमेन सेम, बट डेट डायरेक्शन डे हे सगळे त्या ठिकाणी बदलतं. आणि त्यामुळं ह्या 180 देशाला आपलं 180 रेखावृत्ताला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतो. दिवस चालू होतो 180 पूर्वेपासून आणि दिवस संपतो 180 डिग्री पश्चिमेला. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असावं, काय डाऊट नसावं. पुढं स्टँडर्ड टाईम. आता एखाद्या देशाचा स्टँडर्ड टाईम आपल्याला कन्सिडर करायचं आहे तर तुम्हाला मगाशी सगळं काढले तसंच काढतात, पण त्यात कंडिशन काय, ते स्टँडर्ड टाईम काढत असताना एक मुख्य रेखावृत्त निवडावा लागतो. तो मुख्य रेखावृत्त त्या देशाच्या मधून गेलेला हवा. हा काय मुख्य रेखावृत्त निवडला का, निवडला तो त्या देशाच्या मध्यातून गेला का, तर गेला. मी हा भारत विचार करा भारताचा. चला पहिली कंडिशन मुख्य रेखावृत्त निवडला, दुसऱ्या तो भारताच्या मध्यातून गेला. मुख्य शहरातून गेला का, यस गेला. कुठून गेला, मिर्झापूर ह्या स्पेसिफिक शहर आहे, अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज इथून गेलेला आहे. म्हणजे मुख्य रेखावृत्त निवडला, तो मध्यातून गेलेला हवा आणि मुख्य शहरातून गेलेला हवा आणि तो 7.5च्या पटीमध्ये पाहिजे. किती आहे, 7.5च्या पटीत. 7.5च्या पटीत का, कारण 7.5 अधिक 7.5 आपण बघितलं ना ऑलरेडी किती होतं, 15 डिग्री. 15 डिग्री म्हणजे 1 तास आणि 15 डिग्री इंटू 24 म्हणजेच 360. त्यामुळे हे सगळं गणित आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग आता भारताचं प्रमाण वेळ आपण मोजलं ते किती आहे, 82 डिग्री. का 7.5 गुणिले आपण जर इंटू 10 केलं तर किती येतं, 75 डिग्री येतं. आणि आपण त्यामध्ये पुन्हा 7.5 ॲड केलं तर किती होतं, 82.5 डिग्री पूर्व. आता हे हाफ मिनिट म्हणजे काय रे, इथं मॅक्झिमम असतं 60 मिनिट, त्यामुळे 82 डिग्री 60च्या हाफ 30 मिनिट आणि हा पूर्वेला, त्यामुळे पूर्वे कुठला आपण रेखावृत्त. दिस इज अ इंडियन स्टँडर्ड टाईमचा काय रेखावृत्त, मुख्य रेखावृत्त आपला 82 डिग्री 30 मिनिट पूर्वेकडून गेलेला आहे. कारण की तर मॅक्झिमम 60 असतं. आता आपण वेळ कॅल्क्युलेट करायचं मग ठरवलं. आपण काय केलं, वेळ कॅल्क्युलेट करायची ठरवली. तर 82 डिग्री अगोदर आपण घेऊया. 82 डिग्रीला आपल्याला माहित आहे 82 डिग्री इंटू 4 मिनिट. त्याचं कारण आहे 1 डिग्री बरोबर 4 मिनिट, 8 चौक 32. सो इथं टोटल 328 मिनिट या ठिकाणी आहेत मिळाले. आपल्याला तासात करायचं असेल तर 60 मिनिटांनी त्याला डिवाइड करायचं. 6 पंचे 300, 5 तास 28 मिनिटाचा या ठिकाणी काय सापडतो, फरक सापडतो. हे झालं ह्या 82 संदर्भात. तर 32 मिनिट पूर्व ह्याचं कसं काढायचं, आपल्याला माहित आहे 1 डिग्री म्हणजेच 60 म्हणजेच 4 मिनिट. कारण की जेव्हा इथं 60 होतं तेव्हा पुढे 83 होणार आहे. याला कळलं का, हे लक्षात ठेवा. आपण याला हाफ केलं त्याचं पण हाफ होईल, ह्याचं पण हाफ होईल. मला सांगा मग हे 30 म्हणजे हे 30 आणि म्हणजेच 2 मिनिट. हे 2 मिनिट आपल्याला ह्याच्यात 2 मिनिटं ॲड करायचे. आपलं किती होईल उत्तर, 5 तास 30 मिनिट पूर्वेला असणार आहे, पूर्वेला. त्यामुळं आपण 5.5 तासानं पुढं आहे ग्रीनिचच्या, हे या ठिकाणी प्लॉट केलं. त्यात काय अवघड आहे का, काय डिफिकल्ट वाटते का तुम्हाला या ठिकाणी, काय डिफिकल्ट वाटायला नको. दिस इज स्टँडर्ड टाईम, हाऊ वी आर कॅल्क्युलेट स्टँडर्ड टाईम. टाईम झोनसुद्धा बघितले. प्रत्येक गोलार्धामध्ये 12 टाईम झोन आहे. पूर्व गोलार्धात 12 टाईम झोन, पश्चिम गोलार्धात 12 टाईम झोन. एक टाईम झोन 1 तासाचा असतो किंवा 15 डिग्रीचा असतो. ओके. त्यानंतर इंटरनॅशनल डेडलाईन आत्ताच पाहिली आपण. काय पाहिली,
या ठिकाणी हा जो 180 पूर्व, हा जो 180 पश्चिम, इथून दिवस डे सुरू होतो आणि इथं डे या ठिकाणी एंड. आणि आपल्याला माहित आहे 180 डिग्री पश्चिम असो किंवा 180 डिग्री पूर्व असतो, हे सगळे एकच आहेत. 180 डिग्री रेखावृत्त, ज्या ठिकाणी दिवस चालू होतो आणि ज्या ठिकाणी दिवस संपतो त्यालाच म्हणतात इंटरनॅशनल डेटलाईन और डेडलाईन पण म्हणतात त्याला. डेडलाईन असंही म्हणतात. आयडियल डे, डेट, वार, डायरेक्शन, ओनली नॉट चेंजिंग टाईम इज नॉट गेटिंग चेंज. सो हे आपण ह्या टॉपिकमध्ये बघितलं. सो अशा प्रकारे आपला जो बेसिकचा चॅप्टर होता तो बेसिकचा चॅप्टर आपला पहिला GSचा सामान्य अध्याय 1 मधील भूगोल संपलेला आहे. आपण आता इथून ऑनवर्ड्स आपण म्हणजे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जिथून आपलं बिगिनिंग होते, सुरुवात होते, ते आपण चालू करणार आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही पूछू शकता. आपल्याकडे नंबर आहे आपल्या अकॅडमीचा, त्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पूछू शकता. काय डाऊट्स असेल तर नेहमी पोस्ट करा, मेसेज करा. काय चुकलं असेल त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. काही एरर, मॅन्युअल एरर असतात, वी आर नॉट द मशीन. काही गोष्टी चुकूही शकतात. चुकी म्हणजे काही डाटामध्ये इकडे तिकडे झालं तर, पण कन्सेप्ट क्लॅरिटी ह्या ठिकाणी शुअर आहे, कारण की खूप जास्त मेहनतीनं आम्ही या गोष्टी तयार करत असतो. बॅक ऑफ दी माइंड, बॅक ऑफ दी डेज, बॅक ऑफ दी इयर्स, वी हॅविंग ग्रेट एक्सपिरियन्स इन दिस सब्जेक्ट. ठीक आहे. थँक्यू सो मच. काय असेल तर नक्की भेटूया. जय हिंद.